गुरूंच्या ऋणांची कृतज्ञ रहावे, मोलायुष्याचे जाणून घ्यावे. गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. नमस्कार, मी आद्या. मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शक करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु. दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमाला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते, कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. आज मी तुम्हाला समर्थ रामदास स्वामी आणि शिष्य कल्याण यांची गोष्ट सांगणार आहे. गुरूंचे आज्ञा पालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली. त्यातीलच एक होते कल्याण स्वामी. त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितली. ही फांदी तोडताना विहिरीत पडण्याचा धोका होता. तरीही अंबाजीने गुरु आज्ञा प्रमाण मानून कुऱ्हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यास मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसह विहिरीत पडला. सर्वजण घाबरले. समर्थांना हे कळताच ते तिथे आले. यांना विहिरीत डोकावून विचारले, अंबाजी, कल्याण आहे ना? हो, कल्याण आहे स्वामी, विहिरीतून उत्तर आले. चल ये तर मग वरती. समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्याने सांगितले. त्या दिवसापासून समर्थांसहित सर्वजण त्याला कल्याण या नावाने हाक मारू लागले. समर्थ रामदास स्वामी यांचे आज्ञा पालन करताना जीवाचीही तम्मा बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण. धन्य ती गुरुभक्ती. तुम्हाला जर माझी गुरु शिष्याची गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.